तर मालवणचा पहिला स्पॉट मालवण किल्ला जायचा होता, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, बट जाऊ शकत नाही कारण की हाय टाईडच्या कारणाने बोट्स वगैरे तिकडे जात नाहीत, बंद केलं आहे ते सर्व. म्हणून आता इथे आलो आहे राजकोट. तिकडे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे, मोठा एकदम. तर आपण आता इकडे जातो आहे. हे बघा एंट्री याची अशी आहे, बघा राजकोट लिहिलं आहे वरती. इथे चप्पल काढायला लागेल. हां चला आतमध्ये आलेलो आहे आपण. सुरुवातीला तिथे एक महापुरुष मंदिर राजकोट. हे बघा आपण आता आतमध्ये जात नाही आहे, इथूनच पाय पडतो कारण की नॉनव्हेज खाल्लं. आणि ही बघा भव्य मूर्ती, खूप भली मोठी आहे. तलवार बघा एवढी मोठी आहे, 2-3 माळाची तलवार आहे नुसती. हे बघा वरती. आपण ड्रोन शॉट घेऊया, त्याआधी आपण पूर्ण फिरूया. चिऱ्याचं का बांधकाम आहे. तुम्ही याल तर मालवणमध्ये ह्या म्हणजे 25-26 तारखेच्या नंतर किंवा त्याच्या आधी, कधीपासून हाय टाईडच्या कारणाने बंद आहे काय आयडिया नाही, बट पूर्ण बंद आहे. बरेच लोक आता मग इथेच शिफ्ट झाले. आपल्यावरती मूर्ती आहे. इथून हवा नाही आहे, इथून आपण सिंधुदुर्ग फोर्टवर जायचं पण प्रयास करू ड्रोननी. बघा साईज बघा तुम्ही फक्त. चला आपण आता ना ड्रोन काढूया आणि ड्रोननी शूट करूया. तो बघा तिकडे सिंधुदुर्ग किल्ला. एवढी पोरं आहेत, माणसं आहेत तिथे. चला बघितलं असेल तुम्ही ड्रोन शॉट. आणि सिंधुदुर्ग फोर्टवर पण नेला असता ड्रोन, बट आपल्या ड्रोनची तेवढी बॅटरी कॅपॅसिटी नाही, तिथपर्यंत नेला असता परत रिटर्न नाही आला असता. त्यामुळे आपण जरा जवळपर्यंत गेलो, म्हणजे 200-300 मीटरच राहिलं असेल, आणि मग परत रिटर्न घेतला ड्रोन, कारण की दिसत पण नव्हता, एवढा लांब होता ड्रोन. रिटर्न टू होम करावं लागलं. चला आता जाऊया इथून तारकर्ली बीचला, भेटूया तिकडे. चला आता आपण पोचलेलो आहे मालवणच्या फेमस तारकर्ली बीचवरती. बाईक इथेच पार्क केलं आहे बघा, आणि ह्या समोरच बीच आहे, जास्त लांब नाही, पूर्ण गाडी पूर्ण आतमध्ये आहे पर्यंत येते. खाली पण उतरेल, पण आपल्याला खाली नाही न्यायची. कॅमल सफारी करते का? कॅमलचं भेटते. ओके बघा उंट आहे इथे, उंट. इकडे जाऊन बीच चांगला आहे, गोवासारखाच आहे. आणि आता जरा पर्यटक कमी झालेत म्हणून नाही रे, बऱ्यापैकी आहेत. आता खाली जातो जसं जसं पुढे जाते तसं तसं सर्व आंघोळ करत आहेत, लेडीज वगैरे सर्व. हा बघा ए सामने देख. खूप लोक आहेत.
आणि तोच आपला तिकडे सिंधुदुर्ग किल्ला लांब तो दिसतो आयलंड. हे बघा चिमुकली कशी खेळते, काहीतरी बनवते एकटी. खूप लोक आहे तिथे. आपण आता इथे थोडंसं सूर्य जरा खाली गेला की जरा ड्रोन शॉट घेऊया. तर आता गोव्यावरून आपल्याला मालवणपर्यंत काय ॲक्टिव्हिटीज करायला भेटले नाही, बट आता कॅमल दिसला तर कॅमलवरती बसूया आणि कॅमल सफारी करूया. चला, हा एक इथे एक कॅमल आहे आणि हा एक इथे एक आहे, याच्यावर बसायचं आहे आपल्याला. चला वर जाऊया आता. कहाँ चालू है? हो गया मयूर, चालू हुआ है ये? कैसे दिखेगा? चालू नहीं तो कैमरा कि तो ऊपर कुछ दिख नहीं रहा है. हाँ ऐसे ऐसे हुआ है. चला आता देवबाग बीचवर जाऊया. आपला हा कोणता बीच होता तो? तारकर्ली बीच. तारकर्ली बीच आता कंप्लीट केला. कॅमल राईड केली आणि ड्रोन शॉट वगैरे घेतले. बघितलं असेल तुम्ही. आता खूप गर्दी आहे या साईडला. आता जाऊया देवबाग बीच. ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय करायला भेटत नाही, त्यामुळे हो चालत आहे. ह्याला जाऊया आपण देवबाग बीचला. काका मस्ती करतायत, ब्लॉग करतोय त्याच्यावर. चला तिकडे भेटूया आता. देवबाग बीच पोचलेलो आहे आणि सनसेट होतो आता. काही क्षणामध्ये सनसेट होणार आहे. मस्त बीच आहे म्हणजे नीचे खाली एकदम लगेच पाणी आहे. हा बीचचं मला वाटतं काम चालू आहे बऱ्यापैकी. हे बघा पाणी बघा किती क्लीन आहे. आणि हे बघा खतरनाक पाणी आहे. आता बघा सूर्य आता जातोय खाली. ते स्टेज बघा काय भारी आहे. आपण पण आता ड्रोन उडवणार आहे. एक आहे तो ड्रोन उडवतोय. बाकी आपला ड्रोन उडतोय. पायलट कुठे आहे? चला ड्रोन शॉट घेऊया जरा.
चला तर मित्रांनो आता घरी जाऊया. देवबाग बीच, तारकर्ली बीच, राजकोट, आज 3-4 स्पॉट झाले आज फिरून. कमी वेळात ते पण दुपारी आम्ही निघालेलो 3-4 वाजता जेवू. तर इथे पूर्ण काळोख झाला आहे आणि इथे काम चालू आहे. कंप्लीट झाल्यावर चांगलं होईल इथे. पण ड्रोन शॉट वगैरे तुम्ही बघितले असतील आता. इथे पण पब्लिक आहे पण तेवढी नाही तारकर्ली लावती तेवढी. चला आता उद्या आपण जाणार आहे रत्नागिरीवरून मुंबई. उद्या 2 दिवस आपण रत्नागिरीमध्ये. चला आता भेटूया उद्या. चला बाय.